आज आपण जाणून घेणार आहोत जगन्नाथपुरीच्या एका अनोख्या हनुमान मंदिराबद्दल, ज्याला बेडी हनुमान मंदिर असं देखील म्हणतात। पौराणिक कथेनुसार हनुमानजी नेहमी भगवान जगन्नाथांच्या सेवेत तत्पर असायचे। एकदा भगवान जगन्नाथांनी हनुमानाला समुद्राच्या रागापासून पुरीचं मंदिराचं रक्षण करण्याची जबाबदारी दिली, कारण समुद्र मंदिरात आल्याने संकट येत होतं। हनुमानजींनी ती जबाबदारी आनंदाने स्वीकारली आणि समुद्राची राखण करू लागले। पण एके दिवस हनुमानजी दर्शनासाठी मंदिरात गेले आणि इतक्यात समुद्राने पुरीवर चढाई केली। जेव्हा जेव्हा हनुमानजी दर्शनाला यायचे तेव्हा समुद्र आत यायला लागला। मग काय, तेव्हा भगवान जगन्नाथांनीच हनुमानजींना सोन्याच्या बेड्यांनी एका जागी बांधून ठेवलं आणि त्या बेड्या त्यांनी आनंदाने स्वीकारल्या, म्हणजे ते कायम तिथेच उभे राहतील आणि पुरीचं रक्षण करत राहतील। तेव्हापासून त्यांना बेडी हनुमान असं नाव मिळालं। या मंदिरात आजही हनुमानजींची मूर्ती बेड्यांमध्ये बंदिस्त दिसते। स्थानिक भक्तांचं मानणं आहे की हनुमानजी अजूनही पुरीचं रक्षण करतात। या हनुमान बेडीच्या मंदिराबद्दल तुम्हाला माहित होतं का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।